नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी त्यामध्ये दिव्यांग असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. तब्बल 25% लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाहीत. अनेक लाभार्थी तहसीलदार कार्यालयामध्ये जात आहेत, अनेक लाभार्थी आपल्याला विचारत आहेत, अनेक लाभार्थी संबंधित योजनेवर काम करणारे जे काही समाजसेवक आहेत किंवा ऍडमिन ग्रुपवाले आहेत, संघटना आहेत, संस्था आहेत, त्यांच्याची विचारणा करत आहेत. परंतु वेगवेगळ्या पद्धतीची माहिती समोर येते. नेमका प्रॉब्लेम काय आहे हे समोर येत नाही. आपण सुद्धा आज दिवसभर याविषयी माहिती घेत होतो. अनेक लोकांचे मी फोन उचलले, त्यांच्याशी चर्चा करत असताना प्रत्येक तहसीलदार कार्यालयातून त्यांना वेगवेगळी माहिती दिली जाते. मी सुद्धा संबंधित विभागाशी बोलला असता टेक्निकल एरर म्हणून या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय. ट्रान्झॅक्शन फेल्ड आलेलं आहे. अनेक लाभार्थ्यांनी तहसीलदार कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तेथील स्टेटस चेक केला असता त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन फेल्ड रिझन असा ऑप्शन दिसतोय. म्हणजे टेक्निकल एरर या कारणामुळे हे पैसे आलेले नाहीत. संबंधित विभागाशी संपर्क साधला असता टेक्निकल एरर आहे किंवा टेक्निकल एररमुळे हे पैसे आलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी हेही सांगितलं की आम्ही त्यांना विचारलं की मग आता सर काय करायला पाहिजे, तर त्यांनी हे स्पष्ट सांगितलं की बाबा तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे आधार कार्ड वगैरे डॉक्युमेंट्स वगैरे द्यावे लागतील आणि तिकडनं तुमचे जे काही पेंडिंग काम आहे ती पूर्ण करून घ्या. आणि त्यानंतर हेही विचारलं की सर ठीक आहे, टेक्निकल एरर आहे, ट्रान्झॅक्शन फेल दाखवत आहे, मग आम्हाला नंतर पैसे येतील का? तर त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगितलं की या संदर्भात आम्ही सध्या स्थितीला काहीच सांगणार नाही. पैसे येतील किंवा नाही येतील हे सांगणार नाही, परंतु आमच्याकडून ट्रान्झॅक्शन फेल झालेलं आहे. टेक्निकल एरर या कारणामुळे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांशी लाभार्थ्यांशी मी बोललो असता त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की सर आम्ही तहसील कार्यालयामध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी आमचे सगळे काही ओके आहे, कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये. परंतु त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की ज्या लाभार्थ्यांनी, बघा मी काय म्हणतोय, ज्या लाभार्थी, आता हे मी नाही सांगत, आता ते जिल्ह्याचं नावही सांगितलं गेलं पाहिजे, नाहीतर परत तो माझ्यावर विषय येतो. नाशिक जिल्ह्यातून अशी माहिती समोर येते की त्या ठिकाणचे तहसीलदार कार्यालय आहे त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की ज्या लोकांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती डबल केवायसी केलेली आहे किंवा नोंदणी केली आहे म्हणून त्या लोकांचे टेक्निकल एरर डबल एंट्री झाले म्हणून त्या ठिकाणी त्यांचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत, असं नाशिकच्या तहसील कार्यालयातून समोर येते. परंतु त्यावरती मलाही थोडासा डाऊट वाटतोय, कारण त्याच तहसीलदार कार्यालयामध्ये माझे इतर संजय गांधी विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी होते किंवा वृद्धपाकाल योजनेचे लाभार्थी, त्यांचे सुद्धा पैसे आलेले नाहीत. मग त्यांच्या बाबतीमध्ये का असं घडलंय, मग त्यांना काय पैसे आलेले नाहीत, तर त्यांना त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं उत्तर त्यांच्याकडून आलेलं नाही. त्यामुळे अशा पद्धतीची चुकीची किंवा अर्धवट माहिती तहसीलदार कार्यालयातून समोर येताना दिसत आहे. त्याचा त्रास किंवा त्याचा फटका माझ्या इतर जे काही संजय गांधीचे निराधार असेल किंवा दिव्यांग असतील, विधवा पेन्शन असतील, आजारी व्यक्ती असतील, यांना मोठ्या पद्धतीने हा त्रास सहन करावा लागतोय. लक्षात ठेवा, हा आपला प्रॉब्लेम नाहीये, हा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, हा टेक्निकल एरर आहे. आमचं सर्व काही कागदपत्र क्लिअर असून सुद्धा तुम्ही ते पेंडिंग ठेवून आम्हाला हे पैसे दिलेले नाहीत. अनेक तहसीलदार कार्यालयातून असंही कळतंय की 24 ते 31 तारीख, 24 ते 31 किंवा 30 तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील, काळजी करू नका, आमच्याकडून सर काही ओके आहे, पैसे नक्की तुम्हाला येतील असंही सांगण्यात येत आहे. परंतु मित्रांनो, ही जी काही कारणं समोर येतात तर त्या कारणांवरती प्रश्नचिन्ह हा माझ्याकडून निर्माण होताना दिसत आहे. आता राहिला प्रश्न असा की सर आम्हाला मार्च महिन्याचे पैसे आलेले नाही, आम्ही काय केलं पाहिजे? आता माझ्याकडून तर एवढंच सजेशन असेल की तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जा, त्या ठिकाणी तुमची माहिती अपडेट बघा, त्या ठिकाणी काय रिझन येतोय, काय माहिती कळते, बस एवढंच करू शकता. आणि जर समजा खूपच त्रास होत असेल तर जाऊ नका, कारण ऊन खूप आहे, खूप त्रास होऊ शकतो. त्या 2,500 आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत, 1,500 रुपये आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत, परंतु त्यांनाही सुद्धा पूर्णपणे माहिती नसल्या कारणाने तुम्हालाही थातूरमातूर उत्तर देतील आणि मग जाऊन काहीही फायदा होणार नाहीये. त्यामुळे ट्रान्झॅक्शन फेल आणि टेक्निकल एररमुळे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेले नाहीत अशा पद्धतीचं समोर येत आहे. तर जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर फक्त माहिती घ्या, जाण्याचा प्रयत्न करू नका किंवा, कारण खूप त्रास आहे, तिकडनं सुद्धा उत्तर येत नाही. त्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर कागदपत्र वगैरे जे आता दिव्यांग पोर्टलवरती जे नोंदणी सुरू आहेत किंवा केवायसीचा विषय आहे तर तुमचे कागदपत्र वगैरे द्या. नेमकी काय अपडेट येते, खरंच तुम्हाला हे पैसे येतील का? कारण तुमचे हे पैसे थांबलेले आहेत. अनेक वर्षानुवर्षाचा अनुभव माझा असा आहे की एकदा काही पैसे फेल गेले, आले नाही की पुन्हा ते पैसे तुमच्या खात्यामध्ये वाटप होत नाही किंवा दिले जात नाहीत. परंतु जर तहसील कार्यालयातून अशी माहिती येते तर काहीतरी तथ्य असेल असंही समजावं. त्याचबरोबर वरच्या लोक असं म्हणतात की पैसे फेल गेलेले आहेत, पुन्हा डीबीटी होणार नाही, मग त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का? हा अतिशय महत्वाचा प्रश्नचिन्ह समोर होतोय.
त्यामुळे ही वेळ अतिशय महत्त्वाची. जे जाणकार मंडळी आहेत, ज्यांचे कनेक्ट डायरेक्ट साहेबांशी असतील किंवा विभागाशी असतील, तर त्यांनी कृपा करून यावर मार्ग काढण्यासाठी त्यांना विनंती करा. आणि ज्या लोकांचे पैसे आलेले नाही त्यांच्यासाठी पुन्हा डीबीटी चालू करा आणि त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे द्या, असं या ठिकाणी हात जोडून विनंती करतोय. कारण हे पैसे उन्हातानाचे दिवस आहेत, हे पैसे महागाईचे दिवस आहेत, हे पैसे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये गेले पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतंय. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हा टेक्निकल एरर कशामुळे येतोय याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे. काही तालुक्यांमध्ये ही माहिती समोर येते, काही तालुक्यांमध्ये ही, जिल्हा लेवलला ही, असं वेगवेगळी माहिती समोर येते. एक्झॅक्ट जोपर्यंत प्रॉपर असं विभागाच्या स्तरावरून नोटिफिकेशन वगैरे येत नाही तोपर्यंत आपण सुद्धा काही सांगू शकत नाही. त्यामुळे काळजी करू नका, जास्त त्रास सहन करू नका, कारण खूप ऊन आहे, तकलीफ होईल, त्या उन्हापायी तुमचं नुकसान होईल असं मला ठिकाणी वाटतंय. म्हणून काळजी घ्या आणि जे काही नवीन नवीन अपडेट येईल ती तुमच्यासमोर ठेवली जाणार. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.